आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आम्ही स्वबळावरती लढणार असल्याचे घोषित केले. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा जोमाने तयारी करत आहे आणि त्यांची तयारी देखील पूर्ण झाली असल्याचं पाहायला मिळतं. माझ्यासोबत आता विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे. अण्णा, काय सांगाल, एकंदरीत तिकडं भारतीय जनता पक्षाने सुद्धा स्वबळाचा नारा दिलाय. आपली तयारी कितपत पूर्ण झाली आणि कशा प्रकारे आपण निवडणुकीला सामोरे जातोय? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, एकनाथजी शिंदे, RPI यांची युती गेली अनेक वर्षापासून आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच महाराष्ट्राच्या विकासाचा कार्यक्रम किंवा विकास त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच करत गेलेला आहे. येणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी निवडणूक आहे, हे प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे. त्याचं कारण का की तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे. अण्णा, आपण पाहिलं गेलं तर केंद्रामध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत आहे, राज्यातही भाजपसोबत आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस अशा प्रकारे ते स्वबळाचा नारा का देतात? नाही, तसं बघितलं तर तुम्ही बघा ना, तिन्ही पक्षामध्ये ज्या पक्षामध्ये कार्यकर्तेच खूप आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याला ही संधी भेटलीच पाहिजे. भारतीय जनता पार्टीमध्ये पण कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे, पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये पण भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळं सर्व कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून स्वबळावर ही निवडणूक लढली जाणार आहे. परंतु की सर्वजण हा युतीचा धर्म पाळूनच जी निवडणूक होईल ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जातील. शेवटी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांना मानणारा वर्ग प्रत्येक ठिकाणी असल्यामुळं ते जे आदेश देतील ते आदेश त्यांना सर्व कार्यकर्त्याला त्या पक्षातील सर्व कार्यकर्त्याला तो बंधनकारक असणार आहे. अण्णा, आपण पाहिलं की 2017च्या आधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती. परंतु 2017ला असं काय घडलं की अजित पवारांचा हा बालेकिल्ला त्यांच्या हातातून निसटला आणि राष्ट्रवादीची सत्ता देखील गेली? बालेकिल्ला अजितदादाच्या हातनं निसटला असं म्हणता येणार नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच बरेच नगरसेवक तिकडे गेल्यामुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व जास्त वाढलेले. आता तुम्ही उद्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला फरक जाणवेलच ना. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पण सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, सर्वच पक्षाच्या नगरसेवकांचा भरणा वाढलेला आहे. अजून तर इलेक्शन थोडी लांब आहे, पण तुम्हाला पुढे दिसून येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व पुन्हा एकदा ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती आल्याशिवाय राहणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. परंतु जे नगरसेवक त्यावेळेस भाजपमध्ये गेले होते ते आता पुन्हा स्वगृही परततील की चित्र काय वेगळं तर पाहिजे? तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये हा जो फरक आहे तुम्हाला जाणवेल. जे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी, मग ते भारतीय जनता पार्टीमध्ये नसतील, शिवसेनेमधनं असतील, काँग्रेसमधनं असतील, पवार गटामधनं असतील, बरेच नगरसेवक पुन्हा एकदा आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली प्रवेश करून येणारी महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर आगामी काळात बरेचसे मागे जे नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत करत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती येईल असा विश्वास अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.